नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं वैभव शेटे स्पीच ऑफिशियली या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। चला तर मित्रांनो, आज आपण असा विषय घेऊन आलो आहोत जो विषय म्हणजे वारकरी संप्रदायातील अथंग एका संतांचा आहे। त्या संतांना वारकरी संप्रदायामध्ये पंचम वेद म्हणून ओळखले जातं। ज्या संताला वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून ओळखले जातं, ज्या संताला वारकरी संप्रदायातील निर्भीड कवी म्हणून ओळखले जातं, ज्या संताला वारकरी संप्रदायातील अभंग रचता म्हणून ओळखले जातं, ते संत म्हणजे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज। तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि थोडक्यात त्याबद्दल चर्चा करूया। चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते। त्यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठोबा श्री विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातील एक अथंग संत होते। वारकरी संप्रदायातील प्रवचनाला सुरुवात करते वेळेस, खरं तर प्रवचन कीर्तनाला सुरुवात करते वेळेस एका नामघोषाने सुरुवात केली जाते। ते म्हणजे असं की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची वारकरी संप्रदायातील प्रवचनाला सुरू करते वेळेसच नाव घेतल्याशिवाय प्रवचन सुरू होत नाही, त्या तुकाराम महाराजांची ख्याती किती मोठी असेल, चला आपण समोर ते पाहणारच आहोत। जगद्गुरु तुकाराम महाराज लोककवी होते। जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सुद्धा लिहितात, जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। अशा प्रकारे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला। वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली। 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो। तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळेप्रसंगी समाजातील दाभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते। महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये या काळात अणगोती निर्माण झाली होती। अशा या काळात संत तुकाराम महाराजांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले। त्यापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांचा आपण वंशवळ पाहूया। मूळ वंश आहेत विश्वांबर बाबा, त्यानंतर हरी मुकुंद आहे, तिसरे आहेत विठोजी, चौथे आहेत पदाजी, पाचवे आहेत शंकर, सहावे कान्होजी, सातवे बोलोबा, सावजी आणि तुकाराम महाराज। अशी तुकोबारायांची 7वी पिढी आपल्याला तुकोबारायांपर्यंत पाहायला मिळते। खरं तर तुकोबारायांचं त्यांचं परिचय आपण पाहूया। मूळ नाव आहे तुकाराम बोलोबा आंबिले, जन्म आहे 21 जानेवारी 1608, माघ शुद्ध पंचमी शके 1530, युगाबाद आहे 4709, देहू महाराष्ट्र। खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय। गुरु आहेत केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, शिष्य आहेत श्री संत निळोबाराय, संत बहिणाबाई आणि संत भगवान बाबा। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे साहित्य रचना तुकाराम गाथा, 5000पेक्षा अधिक अभंग आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। व्यवसाय जगद्गुरु तुकाराम महाराज शेती करतात, अभंग रचना करतात, काव्य लिखाण करतात। वडिलांचं नाव आहे बोलोबा आंबिले, आई आहे कानाबाई बोलोबा आंबिले आणि पत्नी आहे रखुबाई जिजाबाई। म्हणजे रखुमाईला जिजाबाईला रखुमाई म्हणून बी ओळखल्या जाते आणि लाडाने त्यांच्या पत्नीला ते आवली म्हणायचे। त्यांना मुलं मुली आहेत महादेव, विठोबा, नारायण आणि भागुबाई। यासारखे जगद्गुरु तुकोबारायांना 4 आपल्याला दाम्पत्य पाहायला मिळतात। यापुढे जगद्गुरु तुकोबारायांचे आपण चरित्र पाहणार आहोत। तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते। वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाला। अभंग म्हटलं की तो फक्त तुकारामांचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगाने मिळाली। संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग। हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महान घोतक आहेत। वारकरी ईश्वरभक्ती, साहित्य, अभ्यास व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात। त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांतात आहेत। जसं की जगद्गुरु तुकाराम महाराज तरुणांना सुद्धा उपदेश करतात। तरुण जे व्यसन करतात त्यांना सुद्धा तुकाराम महाराज पाया पडून सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नासा बेशाचा, सकळांच्या पायी माझा दंडवत,
आपुलाले चित्त शुद्ध करा. एवढं सुंदर अभंगातून तुकोबाराय वर्णन करतात. तुकोबाराय याच्या पलीकडे सुद्धा आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात. तुकोबाराय म्हणतात, आपुलिया हिता जोहसे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे की नाही. पुढे नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. भागवत धर्माचा कळस होण्याचे महंत भाग्य त्यांना लाभले होते. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ती स्थिरावली आहे. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पावित्र्य शब्द कळेत पाझरते त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणही रचल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगाचा अनेक अंगाने अभ्यास करून त्याचे सौंदर्य उलागण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यात तोंडून मुख्यदूत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्षात अनुभव झाला आहे. इंद्रायणीच्या नदीच्या काठावर लाखोंच्या जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणून लागले. त्यावेळी तुकाराम महाराजांची जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा बुडलेली नाही, तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी संशोधित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधित मते लोकांना पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरले. देवधर्मातील अनागोदी त्याप्रमाणे भोळ्या समजूत प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शन ठरले. त्यांचे अभंग मानवी जीवनातील अपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाचा संत तुकाराम महाराज हे 8व्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवाने रचलेली भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसाला नेणारीच होती. हे संत तुकाराम महाराजांनी केलेलं प्रचंड समाज प्रबोधन आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काही आपण तुकाराम महाराजांच्या लिहिलेल्या अभंगावर लिहिलेल्या पुस्तकावर सुद्धा आपण त्यांचं चरित्र पाहू शकता. जगद्गुरु तुकोबाराय यांना प्रत्येक ठिकाणी मांडणी ही पूर्ण अर्थपूर्वकच केलेली आपल्याला पाहायला मिळते. जगद्गुरु तुकाराम महाराज हे अलौकिक संत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं कार्य, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं शब्दांश आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. म्हणून खरं तर तुकोबाराय यांच्या अनेक अभंगामधून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या अभंगातून प्रखड मांडणी मांडतात. तुकाराम महाराज देवाबद्दल सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. पण हल्ली आजच्या कीर्तनकारांनी, हल्ली आजच्या समाज प्रबोधनकारांनी वेगळ्या पद्धतीची मांडणी आणि वेगळ्या पद्धतीचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगात खूप सुंदर उल्लेख करतात. ते म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेदी भ्रम अमंगळ, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे, तुका म्हणे एका देवाची अवयव, सुख दुःख जीवा भोग पाय. बघा तुकाराम महाराज किती विचारपूर्वक मांडणी मांडतात. ते म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे, कोणत्याही जीवाला हानी देऊ नका, कोणत्याही जीवाला मारू नका, कोणत्याही जीवाला त्रास देऊ नका. हल्ली आपल्याकडे संप्रदायाच्या नावावर बकरे कोंबडे कापल्या जातात, पण तुकोबाराय यांना स्पष्टपणे नकार देतात. इथं लिहिलेलंच आहे. ते म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनांचे. बकर, कोंबड, किडामुंगी हे सगळे पूजनीय आहे, याला कोणीही मारू नये. जगद्गुरु तुकाराम महाराज खूप सुंदर अनेक आपल्याला विचारवंतांचे किंवा विचारपूर्वक मांडणी आपल्याला तुकोबाराय यांनी केलेली पाहायला मिळते. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, क्षणभरी आम्ही सुशीले वाईट, साजिरे आवीट निज सुख,
सांडी मांडी मागे केल्या भरोभरी अधिकची परी दुःखाची आहे. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताच्या पायी. एक काळ ही खूप छोट्या पद्धतीचा असतो, ते आपण जपला पाहिजे. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. जगद्गुरु तुकाराम महाराज खूप सुंदर अनेक तुकोबारायांचे अभंग मला प्रमाणासहित देता येतील. तुकोबाराया या अभंगातून वर्षपूर्वक मांडणी करतात की बाबा रे, आपण चांगलं वागलं पाहिजे, आपण चांगलं राहिलं पाहिजे. त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाशा वेशाचा, सकाळाच्या पायी माझा दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कोणालाही विनाकारण त्रास देऊ नका. एवढं सुंदर मांडणी जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या समोर केलेली पाहायला मिळते. जगद्गुरु तुकोबाराय या मांडणीतून अनेकदा आपल्या समोर मांडणी करतात की खरंच काय ज्ञान आहे, काय तत्वज्ञान आहे. तुकाराम महाराज देवाला सुद्धा बोलतात, म्हणतात काय म्हणतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा तुझं चित्त ज्या संतांच्या हृदयामध्ये आहे त्यांची मला सेवा घडावी म्हणतात. काय देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवाला म्हणतात देवा तुझं वात्सल्य, तुझं मांगल्य ज्याच्या हृदयामध्ये वास करतं त्या अशा लोकांची, अशा संतांची मला संगती घडावी. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. यासारख्या अनेक अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला प्रबोधन केलेलं पाहायला मिळतं. जगद्गुरु तुकाराम महाराज धर्माबद्दलही सांगतात, त्याच्यावर अभंग लिहितात. धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना, अंबऋषीसाठी जन्म सोशी येले, दृष्ट निर्धाळिले किती ये. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात धर्मावर जर संकट आलं तर जगाचा बाप नक्की धर्मासाठी धावत असतो. काय धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना, हे की नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजाला काहीच दुसऱ्या गोष्टी मान्य नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज फक्त आपल्या संप्रदायावर श्रद्धा ठेवतात, आपल्या विठ्ठल भक्तीवर श्रद्धा ठेवतात, हे की नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याची वाट नाही पाहत. जर तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याची वाट पाहत असले तर तुकोबारायानं काल्याच्या अभंगामध्ये लिहिलं नसतं. काय प्रमाण आहे, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसा नाही कवन काही काल्याचे. तुकाराम महाराज म्हणतात मी जर वैकुंठाला गेलो तर मला तिथं दही भात नाही, मला इथं जे खायला मिळतं, मला जे लोक इथं प्रेम देतात तिथं नाही. कोणतं उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसा नाही कवन काही काल्याचे. अशा प्रकारची जी तुकाराम महाराजांनी मांडणी केलेली आहे. तुकाराम महाराज नको म्हणतात ह्या गोष्टी, पण खरं ते समाज प्रबोधनकारांनी, कीर्तनकारांनी जे तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे, जे तुकाराम महाराजांना खरी खूर मांडणी केलेली ते तुकोबाराय जगाला सांगावेत. जगापर्यंत प्रबोधनात्मक गोष्टी तुकोबारायांच्या पोहोचाव्यात. जगातील प्रत्येक गोष्ट तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जगातील प्रत्येक गोष्ट तुकाराम महाराजांपर्यंत नेली पाहिजे. भक्तीचं वर्णन तुकाराम महाराज सुद्धा करतात. भक्तीचं वर्णन करत असताना भक्ती म्हणजे काय, देवभक्ती म्हणजे काय, समाज प्रबोधन म्हणजे काय. जगद्गुरु तुकाराम महाराजांना शेतीविषयक अनेक अभंग लिहिले. जगद्गुरु तुकाराम महाराजांना तरुणाबद्दल अनेक अभंग लिहिलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांना समाजामधील कोणताही विषय सोडलेला नाही, त्याच्याबद्दल प्रवचन केलेलं नाही. समाजातील सगळ्या गोष्टीबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रवचन केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पूर्व काळ जे आहे तो पूर्व काळ शेतीविषयक काळ असणार आहे. शेती जपा, माती जपा. जगद्गुरु तुकोबाराय सगळीकडे उदाहरण देऊ लागतात. जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. शुद्ध आधी बीज रोवा आणि बीज रोवल्याच्या नंतर वटवृक्ष होतो. त्या वटवृक्ष झाल्याच्या नंतर त्याला फळं तर लागतात, पण त्याआधी काय करावं लागतं, बीज रोवावं लागतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे वारणी. एकदा रोवलेलं बीज ते वटवृक्षामध्ये रूपांतर होत असतं. तसं तुम्ही इतरांबद्दल चांगलं वागा. चांगलं वागल्याच्या नंतर 100% तुमचं चांगलं होईल असं मी नाही सांगत, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की महिलाला सुद्धा महत्व द्या,
आईला आईचा सन्मान करा, बहिणीचा सन्मान करा, हे की नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, हे की नाही. कन्याला महत्व देतात जगद्गुरु तुकोबाराय, घरातील महिलेला महत्व देतात. पण हल्ली आपल्याकडे म्हणतात की महिलांनी विना घेऊ नये, महिलांनी कीर्तन करून, हे चुकीचा द्वेष पसरवतात. पण असं कुठं? आपल्याला जर पाहायला गेलं तर संत मीराबाई आहेत, ह्या महिलाच होत्या. संत जनाबाई आहेत, संत कानोपात्र आहेत, अगदी विठ्ठलाला जवळ असणाऱ्या महिला संत आहेत. ह्यांनी विना घेऊन कीर्तन केलं, ह्यांनी इना घेऊन भजन केलं. पण आपल्याला काही लोक तसं म्हणतात, पण हे चुकीचं आहे. आपण हे काही बी अंधश्रद्धा पसरवल्या नाही पाहिजे. देवाचं नामचिंतन करण्यासाठी कोणाची अनुमती घ्यायची गरज नाही, हे की नाही. देवाचं नामचिंतन अखंड आहे, देवाचं नामचिंतन कोणीही करू शकतं, आहे की नाही. वाणी देवाणी नामस्मरणासाठी दिली, ती त्याचा चांगला उपयोग आपण केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचं खरं तर वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं दिसतं. आपल्याला तुकाराम महाराजांचं वर्णन संत कैकाडी महाराज करतात, अनेक संत आहेत, हे की नाही. जे संतांनी अनेक संतांच्या चरित्रावर जास्तीत जास्त कीर्तनामध्ये अभंग म्हणलं तर तुकाराम महाराज आठवतात. तुकाराम महाराजांचं प्रवचन आपण करतो, तुकाराम महाराजांचं चरित्र आपण इतरांना सांगत असतो. जसं की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये घडलेले अनेक काही किस्से आहेत. तुकाराम महाराजाला खूप लोकांनी त्रास दिला, पण तरी तुकाराम महाराजाने जी आपली वाट होती सोडली नाही, हे की नाही. मंबाजी स्वामींनी, मंबाजी भटांनी तुकाराम महाराजाला खूप त्रास दिला, खूप तुकाराम महाराजांना मारलं, तुकाराम महाराजाला छळछळ केलं, तरी तुकाराम महाराजांना आपलं जी काही वाट आहे ती सोडली नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र सांगायचं गेलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या पाठांतरातलं आहे. जेव्हा मंबाजी स्वामींना तुकाराम महाराजांना मारलं आणि दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मंबाजी स्वामी दिसले नाहीत, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना मंबाजी स्वामीला बोलवायला सुद्धा गेले की तुम्ही कीर्तनामध्ये नाही. पण हे तुकोबारायांकडून शिकलं पाहिजे, हे तुकोबारायांचं कर्तृत्व आहे. पण जगाच्या पाठीवर तुकाराम महाराजांना त्या पाटलांनी त्रास दिला असेल, गावातल्या लोकांनी जर तुकाराम महाराजांचा कोपला गावचा पाटील असा अभंग आहे तुकाराम महाराजांचा, जरी त्रास दिला पण तुकाराम महाराजांना आपली सत्यता सोडली नाही, वाट सोडली नाही. जगाच्या पाठीवर एक ना एक दिवस सत्यता समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. यासारखे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.